दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत। दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडेच खरेदी करावी। हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदूंच्या दुकानांवर त्यामुळे भगवे ध्वज लावलेले आहेत। ज्यांनी भगवा लावला नाही त्यांनी तिरंगा लावा। एमआयएम जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। एक छोटासा त्याचा फ्लेक्स लावावा आणि त्याच्यावर लिहावा की फक्त हिंदूंना 70% डिस्काउंट, कोणत्याही मालावर 70% डिस्काउंट, जेणेकरून जे गोरगरीब हिंदू आहे त्यांचा आता सण आहे तर त्यांचा कुठं ना कुठं फायदा होईल आणि ज्या व्यापाऱ्यांचा याच्यात नुकसान होणार आहे ते जे पैशाचं नुकसान होणार आहे ते स्थानिक आमदारांकडून त्यांनी ते वसुली करावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा, ज्या लोकांनी ते झेंडे लावलेत नाही तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण तिरंगे झेंडे लावावेत, म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्यांना समजेल की भारतीय कुठे आहेत म्हणून आणि कोण आहेत म्हणून। तर अहिल्यानगरमध्ये दुकानांवर आता भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत। दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडेच खरेदी करावी। हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदूंच्या दुकानावर हे भगवे ध्वज लावलेले आहेत। तर यावर एमआयएम जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी एक वक्तव्य केलंय। ज्यांनी भगवा लावला नाही त्यांनी तिरंगा लावा असं आवाहन त्यांनी केलं। तर अहिल्यानगरमध्ये हिंदूंच्या दुकानांवर भगवे ध्वज लावण्यात आलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।